परिसरात आले, टोटली तुमची टीम ऍक्शन मोड मध्ये दिसत आहे. काय तुम्हाला इथे बघण्यात मिळालं आणि किती हलगर्जीपणा आहे? आज तिन्ही नद्या आपल्या इथल्या शहरातल्या नाग आणि पिवळी आणि पोरा या तीनही नद्यांच्या निरीक्षणासाठी निघालो आहे. कामाच्या मागील 1 तारखेलाच आम्ही हे काम सुरू केलेलं आहे महानगरपालिकेच्या तर्फे. नाल्याचं खोलीकरण, त्याचं रुंदीकरण, गाळ काढून नाल्याच्या बाहेर टाकणे, त्याच्याशिवाय सर्व ठिकाणी जितक्या सगळ्या मशिनरीची आणि मॅन्युअलची गरज आहे ती सगळी ताकदीने लावणार आहे की जेणेकरून महानगरपालिकेच्या या माध्यमातून आता येणाऱ्या पावसाळ्याच्या पूर्वी ही सगळी सफाई झाली तर लोकांना त्रास होणार नाही, लोकांच्या घरात पाणी जाणार नाही, तुंबणार नाही. या सगळ्या अर्थाने महानगरपालिकेचं काम सुरू केलं आहे. आणि याच्याशिवाय ही सफाई होत असताना अनेक ठिकाणी भिंत नाल्याची जी आहे, नाल्या आणि नदीची जी भिंत आहे ती अनेक ठिकाणी कमी आहे असं आपल्याला दिसते आहे. महानगरपालिकेकडून तशीही शासनाकडे, कारण मोठी रक्कम आहे, तरतूद फार मोठ्या रकमेची 800 करोड रुपयाची तरतूद लागते, ती देखील मागणी केलेली आहे. प्रयत्न पूर्णपणे हा राहणार आहे की पूर्ण रक्कम यावी, पण अधिक ऊन येत असेल तरीसुद्धा हे काम आम्ही निश्चित जिथे जिथे अधिक गरज आहे ते प्रायोरिटीचे ठिकाण ठरवून ती भिंत करणार आहे. त्याच्याशिवाय एक विषय आहे की वेस्ट आपल्या इथलं जे निघेल त्यातलं काही मटेरियल आणि फ्लाय ॲश जी आहे ही फ्लाय ॲश एकत्र करून चांगल्या प्रकारचं ब्रह्मपुत्रेच्या ठिकाणी जशा प्रकारचं एक कॉन्क्रिटिंग सारखं टाईट मटेरियल तयार होते, ज्याच्यामुळे बहाव जो आहे मातीचा तो परत नदीत जाणार नाही, या अर्थाने जी व्यवस्था करायची आहे तो पण एक प्रयोग करणं. ज्या ज्या ठिकाणी तसे स्ट्रेचेस आहे तिथे सुरू केला आहे. प्लांटेशन हा देखील बहाव वाहून जाऊ नये यासाठीचा एक विषय आहे. या अर्थाने आज महानगरपालिकेची सर्व टीम, म्हणजे खरं तर सर्व ठिकाणचे सर्व 5ही स्ट्रेच सुरू केले आहे. 5ही ठिकाणी पाहणी करायसाठी आज आम्ही पूर्ण महानगरपालिकेची टीमच्या म्हटलं की एक दुर्लक्षित क्षेत्र नेहमी बघितलं जातो, त्याकडे तुमचं लक्ष आहे? अजिबात दुर्लक्षित क्षेत्र असण्याचं कारण नाही. आपण ते म्हणू नका, कारण तो नागपुरातला एक तेवढाच, म्हणजे संपूर्ण नागपूर शहर हे सारख्या महत्त्वाचं आहे. कुठलं क्षेत्र दुर्लक्षित असण्याचं कारण नाही. उत्तर नागपुरात आपल्याला माहिती आहे की शहराचे पालकमंत्री जिल्ह्याचे या ठिकाणी होते, त्यामुळे खरं म्हणजे शिल्लकच राहायला नव्हतं पाहिजे, काम राहिलं आहे, आपण निश्चित पूर्ण करू. आता प्रशासक राज्यामध्ये काम झालेलं नाही आहे का याच्यावरून हे लक्षात येऊन आलं, कारण पेंडिंग भरपूर काम आहेत. बघा, मागील काळामध्ये महानगरपालिकेत जनप्रतिनिधी नव्हते हे खरं आहे. प्रशासनाने त्यांच्या लेवलनी जे काम केलं आहे ते निश्चित केलेलं आहे. पण ह्या काही गोष्टी अशा आहे की ज्या एकावेळी पूर्णपणे संपत नाही. ती सफाई ज्यावेळी केली, एक गोष्ट माझ्या निश्चित लक्षात आली की सफाई केली पण माती नदीच्या काठांनी तशीच राहिली, ती परत वाहत आली. अशा ज्या काही गोष्टी असेल ज्या पूर्ण ताकदीने पूर्ण चांगली अंमलबजावणी झाली नाही, आज जनप्रतिनिधींच्या माध्यमातून महानगरपालिकेमध्ये जेव्हा आपण सगळे आम्ही आहोत त्यावेळी निश्चितपणे कडक अंमलबजावणी करू. लोकांना त्रास होणार नाही. प्रमाणात आहे. तुम्ही आता जिथे निरीक्षण केलं तिथे अतिक्रमण आहे, असे खूप प्रकार आहे इथे. खूप सारे ठिकाणी अतिक्रमण आहे. आपण अतिक्रमणाची देखील कारवाई निश्चितपणे अतिशय कठोरपणे करणार आहे. ही कारवाई सुरू झालेली आहे. आपल्याला लक्षात येईल माळीनगरपासून समजा आपण उदयनगरकडे जात असाल तर अतिक्रमणाची मोठी कारवाई झाली आहे. सक्करदरा दिघोरी चौकापासून देखील आपण कारवाईला सुरुवात केलेली आहे. सर्व ठिकाणी कठोर अतिक्रमण काढण्याची कारवाई करणार आहे. थँक्यू.